अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीषण दृश्य। उड्डाणाच्या अवघ्या काही सेकंदात विमान इमारतीला धडकलं। अपघातामध्ये 241 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू, तर एक जण वाचला। भीषण विमान दुर्घटनेमधून एक व्यक्ती जिवंत। 11A नंबर सीटजवळ आपत्कालीन मार्ग असल्यानं रमेश विश्वकुमारचा जीव वाचला। रमेशवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। पोलीस कमिशनर GS मलिक यांची माहिती। एअर इंडियाचं क्रॅश झालेलं विमान अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलवर कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना, तिघांचा मृत्यू तर 50 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयामध्ये जखमी नागरिकांची देखील विचारपूस, तर पंतप्रधान मोदीही गुजरातला जाणार। केंद्रीय मंत्री CR पाटलांची माहिती। विमानात 1.25 लाख लिटर इंधन होतं। स्फोटातील भीषण आगीमुळे कुणालाही वाचवता आलं नाही। विमान दुर्घटनेबाबत अमित शहांकडून शोक व्यक्त। अहमदाबादमधील विमान दुर्घटना हृदयद्रावक, हे दुःख शब्दात मांडू शकत नाही। बचाव कार्यात सहभागी सर्व यंत्रणा आणि मंत्र्यांना मी संपर्कात आहे। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त। एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन। रुपाणी पत्नीला घेऊन येण्यासाठी लंडनला निघाले होते। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह एकूण 242 नागरिक विमानात होते। यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज तर 1 कॅनेडियन नागरिक देखील प्रवास करत होता। काही लहान मुलांचा देखील समावेश। अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल पवईचे रहिवासी। सुमित सबरवाल यांना 1100 तास उड्डाणाचा अनुभव होता। आमदार दिलीप रांडे यांच्याकडून सबरवाल कुटुंबियांचं सांत्वन। या घटनेबद्दल मी तीव्र दुःखी। सर्वांसाठी हा कठीण क्षण। सर्व आपत्कालीन प्रतिसादासाठी तयार आहोत। एअर इंडियाचे MD आणि CEO कॅम्पबेल विल्सन यांची प्रतिक्रिया। अहमदाबादमधील विमान दुर्घटना भयानक। या दुःखद घटनेमध्ये ब्रिटन भारतासोबत। पंतप्रधान कीर स्टीमर यांच्याकडून ट्विट करत संवेदना व्यक्त। विमानात 53 ब्रिटिश नागरिकांचा देखील समावेश होता। अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाबाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी। आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रयत्न। प्रशासनाकडून अद्याप माहिती मिळत नसल्यानं काहींचा संताप। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबासोबत टाटा ग्रुप उभा। दुर्घटनाग्रस्त BJ मेडिकल कॉलेजची इमारत देखील बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये सुनील तटकरे यांच्या नातेवाईक अपर्णा महाडिक देखील क्रू सदस्य होत्या। अपर्णा या सुनील तटकरेंच्या भाच्याची पत्नी।